कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने महेंद्र थोरवेंचा करिश्मा कर्जत मतदारसंघामध्ये तसा म्हणायला काय हरकत नाही. थेट नगराध्यक्षपदी भाजपला होते. पराभूत जरी झाले असले तरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. मूळ मुद्दा असा आहे की गेल्या वेळेला डेरुंकर एकच नगरसेवक होते, जे ठाकरे गट शिंदेचे शिवसेनेत आले होते. त्यावेळेला 4 नगरसेवक होते. आता मात्र शिंदेचे शिवसेनेचे 7 नगरसेवक झालेले आहेत. 12 पैकी 2 आरपीआयला दिले होते. म्हणजे 14 जागा ज्या आहेत शिंदेच्या शिवसेनेत अर्थात महेंद्र थोरवेंच्या कोठ्यामधून 14 जागा होत्या. 2 आरपीआयना दिल्या होत्या, राहुल डाळिंबकरांच्या त्यांच्या सुनबाईंना. मूळ मुद्दा असा आहे, कर्जतच्या राजकारणामध्ये महेंद्र थोरवेंचा करिश्मा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांच्याकडे एक नगरसेवक होता, प्रसाद डेरुंकर. ते पराभूत झालेले आहेत. मात्र 7 सीट ज्या आहेत त्या इथे महेंद्र थोरवेंनी कर्जत शहरामध्ये 7 सीट आपल्या दाखवून दिलेल्या आहेत. कारण ठाकरे गटाचे सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये जर बघितल्या 4 सीट त्यांच्या होत्या आणि 2 आरपीआयला दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने 4 सीट पेक्षा आधी 3 म्हणजे 16वर त्यांनी, म्हणजे शिवसेना भाजप जरी युती असली तरी 7 सीट महेंद्र थोरवेंच्या करिश्मामुळे मिळाल्या असं काय म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे महेंद्र थोरवेंनी कर्जत नगरपालिकेमध्ये आपल्या सीट काढलेल्या आहेत. पण मात्र भाजपला हा दणका बसलेला आहे. आता याचं आत्मपरीक्षण भाजप करेल. परंतु महेंद्र थोरवेंना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी मग भाजपकडे गेलं. मग भाजपचा पराभूत झालेला आहे. मग आता मात्र नगराध्यक्ष पदासाठी महेंद्र थोरवेंचा करिश्मा चालला नाहीये नगराध्यक्ष पदासाठी असं म्हणायला काय हरकत नाहीये. आता तरी कर्जतच्या राजकारणामध्ये आपण ही चर्चा करत होतो. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.